श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले कणिक नीती हे आख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. कणिक म्हणाला, ज्या कोणाला आपले ऐश्वर्य नित्य चढते असावे असे वाटत असेल त्याने स्वतःचा पुत्र, मित्र, भाऊ, पिता किंवा गुरु यांच्यापैकी कोणीही जर वैरी झाला तर त्याचा अवश्य नाश केला पाहिजे. प्रसंगी मंत्रविद्येचा म्हणजे जादू टोण्याचा उपयोग करून सुद्धा शत्रूचा काटा काढावा अथवा जर लागल्यास त्याला भरपूर द्रव्य द्यावे आणि त्याचा शेंडा खुडावा. विषप्रयोग करण्याचा प्रसंग आला किंवा कपट करावे लागले तरी मागे पुढे पाहू नये. काही झाले तरी शत्रूची गय करू नये. आता परस्परांवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या शत्रूंनी जर त्याच उपायांचा अवलंब केला आणि ते गोंधळून गेले तर मी सांगितलेल्या नीतीवर म्हणजेच कुटील नीतीवर त्याची श्रद्धा असेल तोच अखेरीस कृतार्थ होतो. प्रत्यक्ष आपला गुरु जरी असला तरी जो जर दर्पोद्धत झाला आणि काय करणे योग्य आहे व काय करणे अयोग्य आहे या संबंधी तारतम्य ध्यानात न घेता तो जर वाकड्या वाटेने जाऊ लागला तर त्यालाही ताळ्यावर आणणे सर्वथा न्याय्यच आहे. आपल्याला जरी मनातून क्रोध आला असला तरी आपण क्रोध बाहेर कोणालाही दिसू देऊ नये आणि नाटकीपणाने स्मित करून दुसऱ्याशी बोलावे. क्रोधाच्या आहारी जाऊन कोणाचीही चुकून देखील हेटाळणी करू नये. शत्रूला ठोकून काढण्याचा आपला मनसुबा असला तरी आपले बोलणे मात्र गोड असावे. प्रत्यक्ष घालाघालीत असतानाही गोड बोलावे. घाला घातल्यावर मात्र त्याच्यावर दया करण्याचा देखावा करावा. त्याच्यासाठी खेद व्यक्त करावा. इतकेच नाही तर प्रसंगी त्याच्यासाठी विलापही करावा. आर्जवीपणे बोलून, शिष्ट संप्रदायाप्रमाणे वागून, शुद्ध मनाने वर्तन करून शत्रूचा आपल्यावर पूर्ण विश्वास बसेल याची दक्षता घ्यावी आणि एकदा तो वळणावर आला म्हणजे योग्य समयी त्याच्यावर बेलाशक तुटून पडावे. माणसाने कितीही भयंकर अपराध केला असला तरी त्याने जर धर्मशीलपणाचा वरपांगी देखावा केला तर कृष्णमेघांनी पर्वत झाकलाच जावा त्याप्रमाणे त्याचा अपराध झाकला जातो. ज्याचा नाश तत्काळ करणे आवश्यक असेल त्याचे घर पेटवून द्यावे. भुके कंगाल माणसांना, नास्तिकांना आणि दरोडेखोर डाकूंना आपल्या मुलखात थारा देऊ नये. शत्रू आपल्याकडे आला असता उभे राहून त्याला आदर दाखवावा. त्याला बसावयास आसन द्यावे. त्याला एखादी नजर भेट द्यावी आणि त्याचा आपल्यावर पक्का विश्वास बसला आहे अशी खात्री होताच त्याच्यावर असा जबर प्रहार करावा की त्याने पुन्हा उठूच नये. त्यांच्यापासून कोणत्याही भयाची शंका नाही. त्यांच्याविषयी सुद्धा आपण नित्य सावध असले पाहिजे. ज्यांच्यापासून भीती आहे अशा माणसांविषयी तर प्रत्येक बाबतीत हुशारीनेच वागले पाहिजे. ज्यांच्यापासून कसलेही भय नाही अशा भरवशावर आपण राहतो. त्यांच्यापासून जर धोका निर्माण झाला तर तो आपली पाळेमुळे खणून काढतो. ज्याचा कसलाही भरवसा नाही अशा माणसावर मुळीच विश्वास ठेवू नये आणि जो माणूस आपल्याला भरवशाचा वाटतो त्याच्यावरही फाजील विश्वास ठेवू नये. फाजील विश्वास ठेवण्यामुळे जे संकट उद्भवते ते समूळ नाशाला कारण होते. स्वतःच्या देशातील आणि शत्रूच्या देशातील महत्त्वाच्या बातम्या समजण्यासाठी चांगल्या चतुर व दक्ष हेरांची योजना करावी. शत्रूंच्या देशामध्ये बातम्या काढण्यासाठी पाखंडी व तडी तापसी इत्यादींची योजना करावी.
उद्यानामध्ये, क्रीडागारामध्ये, देवळामध्ये, मदिरागृहामध्ये, राजमार्गामध्ये, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रामध्ये, गावातल्या चौकामध्ये, विहिरीवर, पर्वतांवर आणि रानामध्ये, तसेच निरनिराळ्या नद्यांच्या काठावर, म्हणजे थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी माणसांचे जमाव असण्याची शक्यता असते त्या ठिकाणी शत्रूकडील बातमी काढण्यासाठी गुप्तहेरांना पाठवावे. शत्रूशी बोलणी करण्याचा प्रसंग आला असता आपले शब्द कमालीचे मृदू असावेत, पण हृदय मात्र वस्तऱ्याच्या धारेप्रमाणे अगदी जलाल असावे. बोलताना स्मित करून बोलावे, पण कसलेही रौद्र भीषण कृत्य करताना मागे पुढे पाहू नये. ज्याला आपले ऐश्वर्य वाढावे अशी तळमळ असेल अशा प्रत्येक राजाने प्रसंग पडला तर शत्रूपुढे हात जोडून नम्रपणे उभे राहावे, शपथा वाहाव्यात आणि गोडी गुलाबीने बोलावे. जरूर पडल्यास त्याच्या पायावर डोकेही ठेवावे, वाटल्यास त्याला लालूच दाखवावी, त्याच्या पुढे साखर पसरावी. एखादे झाड फुलांनी अगदी झाकून जावे, पण त्याला कधी एकही फळ लागू नये. त्याप्रमाणे आपले बोलणे अगदी भरघोस व मिठास असावे, पण शत्रूच्या पदरात प्रत्यक्ष काही पडू देऊ नये. झाडाला फळे लागली तरी एखाद्या वेळेस ते चढावयास फार बिकट असते. त्याप्रमाणे आपण शत्रूला काही भरीव देतो अशी केवळ बतावणी करावी, पण प्रत्यक्षात मात्र त्याच्या मार्गात खूप अडथळे आणावेत. म्हणजे आपल्या पदरात पाहिजे ते पडेल असे शत्रूला वाटले तरी ते न पडल्यासारखेच ठरते. झाडावरील फळ बाहेरून चांगले पिकलेले दिसावे, पण आत मात्र ते आंबट ढाण असावे. त्याप्रमाणे आपले वर्तन बाहेरून अगदी सोज्वळ व गोड असावे, पण आत मात्र अगदी कर्कश आणि द्राष्ट असावे. आणि एखादे फळ सर्व गोष्टींनी चांगले असले तरी ते पचावयास फार जड असते. त्याप्रमाणे फळ शत्रूच्या पदरात पडले तरी त्याला पचवता येणार नाही अशी व्यवस्था करावी. धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाच्या आचरणाच्या बाबतीत 3 प्रकारची पीडा असते आणि त्यांचे फळसुद्धा तसेच त्रिविध असते. फळ शुभ असते, पण पीडा मात्र अशुभ असतात, म्हणून त्या टाळाव्यात. धर्माचे एकांतिक आचरण करू पाहणाऱ्या पुरुषाला अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थांपासून उपद्रव होतो आणि या उपद्रवामुळे धर्माचरणात विघ्न उत्पन्न होते. जो पुरुष अर्थाचा म्हणजे धनाचा हव्यास करतो त्याला धर्म आणि काम या 2 पुरुषार्थापासून उपद्रव होतो. या उपद्रवामुळे अर्थार्जनात व्यत्यय येतो आणि कामसेवनातच पूर्ण मग्न झालेल्या पुरुषाला धर्म व अर्थ या 2 पुरुषार्थांचा जाच सहन करावा लागतो आणि या जाचामुळे त्याच्या कामोपभोगाच्या अतिरिक्त आसक्तीवर बंधन पडते. राजाने कधीही गर्विष्ठ होऊ नये, नित्यदक्ष राहावे, सौम्य वृत्ती ठेवावी, कोणाचाही मत्सर करू नये, मन सदैव शुद्ध ठेवावे आणि आपल्या उद्दिष्टावर चित्त केंद्रित करून प्रज्ञावंत ब्राह्मणांबरोबर विचार विनिमय करावा. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.